आज आपण ज्या पुस्तकाचं वाचन करणार आहोत त्याचं नाव आहे विचार करा आणि श्रीमंत व्हा. लेखक आहेत नेपोलियन हिल. या पुस्तकातील काही गोष्टी आपण वाचणार आहोत. त्यापैकी पहिली गोष्ट आहे सोन्यापासून फक्त 3 फूट दूर. आजच्या आपल्या गोष्टीचं नाव आहे सोन्यापासून फक्त 3 फूट दूर. अयशस्वी होण्याचं एक अगदी नेहमी आढळणारं कारण म्हणजे अपयश मिळताच माघार घेणं हे होय. केव्हा ना केव्हा प्रत्येक जण अशी चूक करतोच. त्याच्याच बद्दल आपण आज ही गोष्ट पाहणार आहोत. अमेरिकेमध्ये गोल्ड रशचा काळ चालू असताना डर्बी आणि त्याचे काका गोल्ड फिवरने पछाडले गेले होते. त्यांनाही असं वाटत होतं की पश्चिमेकडे असलेल्या खाणींमध्ये खोदकाम करून आपण झटपट श्रीमंत होऊया, आणि या विचारातूनच त्यांनी कुदळ फावडा घेऊन त्या खाणी खोदण्याची सुरुवात केली. काही आठवड्याच्या कष्टानंतर त्यांना चकाकणाऱ्या धातूच्या स्वरूपात यश लाभलं. पण तो धातू खाणीतून जमिनीवर आणण्यासाठी त्यांना यंत्रसामुग्रीची गरज भासली. मग त्यांनी काय केलं? त्यांनी गपचूपपणे ती खाण मातीने झाकली आणि आपल्या घरी विल्यम्सबर्ग, मेरीलँड येथे ते परतले आणि आपल्या सर्व नातेवाईकांना, शेजाऱ्या पाजाऱ्यांना अगदी आनंदाने आपल्याला खाण सापडल्याबाबतच सांगितलं. आवश्यक तो सगळा पैसा गोळा करून त्यांनी यंत्रसामुग्री खरेदी केली आणि डर्बी व त्याचे काका पुन्हा खाणीवरती परतले. धातूने भरलेली पहिली गाडी वर आली. धातूने म्हणजे कच्च्या सोन्याने भरलेली पहिली गाडी वर आली आणि त्यावर प्रक्रिया करण्यासाठी ती पाठवली गेली. प्रक्रिया पूर्ण होत असताना असं समजलं की त्यांना जो कोलोरॅडो भागातील जी खाण सापडली होती ती सर्वात समृद्ध अशी खाण होती आणि ती खाण त्यांना सापडली होती. काही थोड्याच गाड्या भरून कच्च्या धातू निघताच ते कर्जमुक्त होणार होते. मग संपत्तीचा आणि समृद्धीचा नुसता ओघ पुढे सुरू राहणार होता. खोदकामाच्या ड्रिल्स मशीन जमिनीत खाली गेल्या. डर्बी आणि त्याच्या काकाच्या आशा आकांक्षा वर आभाळापर्यंत पोहोचत होत्या. ते मनोमनी खूप स्वप्न रंगवत होते. अगदी श्रीमंत होण्याच्या ते वाटेवरच होते. पण अचानक असं काहीतरी घडलं. सोन्याच्या धातूचा झरा आटू लागला, अदृश्य होऊ लागला. असं म्हणतात की ते इंद्रधनुष्याच्या अगदी शेवटच्या टोकावरती होते आणि तिथे सोन्याचा पत्ताच नव्हता. त्यांनी खूप खोदून बघितलं, पुन्हा पुन्हा शोध घेतला, पण सर्व काही फेल ठरत होतं. शेवटी त्यांनी प्रयत्न सोडून द्यायचं ठरवलं. ते अगदी निराश झाले होते. काहीशा डॉलरमध्ये त्यांनी ती सर्व यंत्र भंगारात विकून टाकली आणि घरी परतीची गाडी धरली. आता भंगारवाल्याने काय केलं ते पहा. भंगारवाल्यानं एका खाणकाम इंजिनियरला तेथे बोलवलं आणि त्याला खाण दाखवून काही गणित मांडण्यासाठी सांगितलं. त्या इंजिनियरनी सांगितलं की आधीचे मालक ज्या फोल्ट लाईन वरती होते त्याबाबत त्यांना थोडी देखील पुसट कल्पना नव्हती की इथून काही पुढेच थोड्या अंतरावर जर डर्बी आणि त्याच्या काकांनी खोदकाम केलं असतं तर तिथे त्यांना अगदी तिथून फक्त 3 फूट अंतरावरती सोन्याचा मोठा साठा त्यांना सापडला असता. फक्त 3 फूट दूर. हे वाक्य त्या भंगारवाल्याच्या कानामध्ये अगदी घुमू लागले. काय? फक्त 3 फूट दूर आहे सोन्याचा साठा? हो, फक्त 3 फूट दूर आहे सोन्याचा एक मोठा साठा. आणि खरोखर त्या ठिकाणी सोनं सापडलं. भंगारवाल्यानं त्या धातूपासून लक्षावधी डॉलर कमवले, कारण त्याने प्रयत्न सोडून देण्यापूर्वी एका तज्ञाचा सल्ला घेतला होता.
मग त्या भंगारवाल्याने त्या धातूच्या खाणीपासून लक्षावधी डॉलर्स कमवले आणि तो श्रीमंत आणि अगदी श्रीमंत झाला.